रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. या माध्यमाद्वारे आपण सध्या राष्ट्रगुरू संत रामदास स्वामींच्या पहिले शिष्य उद्धव स्वामी यांना सांगितलेला उपदेश, सांगितलेला दासबोध, ज्याला 21 समासी असं म्हणतात किंवा जुना दासबोध म्हणतात, त्यातल्या 17व्या समासाचं विवेचन आपण सध्या पाहतो आहोत. काल आपण या 17व्या समासातील ओबी क्रमांक 65 पर्यंत आपण आलेलो होतो. समर्थांनी या 8 ओव्यांमध्ये मायेपासून कसे खेळ निर्माण होतात आणि ती आपल्याला कशी वेढा लावते याचं विवेचन आपण काल पाहिलं. समर्थ म्हणतात, आता तू साधनेमध्ये तुझ्या लक्षात आलं की माया कशी वेढा लावते. आता तुला तिच्यापासून दूर होता येईल, ते टाळता येईल. नंबर 1. नंबर 2, तुला
ज्या सिद्धी दिसतायत, जे अनुभव प्राप्त होतात तिकडे दुर्लक्ष करून अथकपणे साधना करत राहणे आणि ती आपल्या जीवनात उतरवता येते का, हे पहा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मिळालेलं ज्ञान तो जर आम्हाला आमच्या जीवनात उतरवता येत नसेल तर मग ती केवळ शाब्दिक पोपटपंची झाली. समर्थांना हे अपेक्षित नाहीये. आपल्या आचरणामध्ये, आपल्या चालण्या बोलण्यामध्ये ते परिवर्तन लोकांना दिसलं पाहिजे, असा समर्थांचा कटाक्ष आहे. माणसाला बोलत असताना त्याच्या चालण्याकडे, त्याच्या आचरणाकडे पाहून समोरच्या लोकांनी म्हणलं पाहिजे, हे समर्थ भक्त आहेत का. लोकांना समजलं पाहिजे, वाटलं पाहिजे, फरक जाणवला पाहिजे. म्हणून समर्थ या पुढच्या ओव्यांमध्ये आपल्याला आपल्या आचरणात बदल घडवण्यासाठी कटाक्षाने लक्ष देण्यासाठी सांगतायत. आपण पाहूया समर्थ ओवी क्रमांक 66 पासून काय उपदेश करतात. श्रीराम समर्थ. श्रीराम. जरी तुझं सांगण्याची आहे तरी तू आपली क्रिया पाहे. तुझी क्रिया पालटलियाला आहे जनासी काही. श्रीराम. अरे तुझं क्रिया न घडे, तुझे सांगणे कोणीकडे. शब्दज्ञान बडबडे, वरपडा का झालासी. श्रीराम. आपण करुनी दाखवावे, तरीच दुसऱ्यासी सांगावे. ठाकेना तरी राहावे, मेलेसे आपुले ठाई. श्रीराम. झाकावे आपणासी आणि शिकवावे पुढीलासी. ऐसा हा सकळ सृष्टीसी दंडकची आहे. श्रीराम. तूही वर्तसी तया ऐसा, तरी तुझा परमार्थ कैसा. नट धात आणि जैसा, रंजवावया जनासी. श्रीराम. समर्थांनी या ओव्यांमध्ये अत्यंत मर्मावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केलाय. समर्थ म्हणताय, जरी तुझं सांगण्याची आहे तरी तू आपली क्रिया पाहे. तुला जर लोकांना काही सांगायचं असेल तर तुझं आचरण कसं आहे, तू कसा वागतो. आपल्याला माहिती आहे की समर्थांच्या जीवनातलं एक सूत्र आहे, आधी केले मग सांगितले. समर्थांनी सगळं अगोदर केलं आणि त्यानंतर ते लोकांना सांगितलं. तेव्हा ते लोकांनी ऐकलं, लोकांना ते मानवलं, पचलं, लोकांनी आचरणात आणलं. नाही तर नुसती पोपटपंची करणारा आणि वागण्यामध्ये महदांतर असणारा माणूस, त्याच्यावर कोण विश्वास ठेवतो. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, बोलण्यासारिखे चालणे, स्वये करून बोलणे. तयाची वचने प्रमाणे मानिती जनी. दशक 12वा, समाज 10वा. मनाच्या श्लोका दासबोधामध्ये समर्थ सांगतायत, बोलण्यासारिखे चालणे. जसं बोलतोय तसंच तू वागतोय. स्वये करून बोलणे. आपण अगोदर स्वतः करतो आणि त्यानंतर मग लोकांना सांगतो, हे असं केलं पाहिजे. तू करून दाखवतो. तयाची वचने प्रमाणे मानिती जनी. लोक त्याचंच ऐकतात. त्यांनी जे सांगितलं ते मान्य करतात. प्रमाण म्हणून, आधार म्हणून त्याच्याकडे समाज पाहत असतो. तुझी क्रिया पालटलिया लाहे जनासी काही. अरे जोपर्यंत तुझ्या क्रियेमध्ये फरक पडत नाही. समर्थ दासबोधामध्ये अजून एक सांगतात, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. नुसतं बोलणं हे टाइमपास आहे. तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये तो फरक दिसला पाहिजे, तर तुम्हाला काही अधिकार आहे
की तुम्ही लोकांना ज्ञान सांगावं. समर्थ म्हणतात, जर तू तसा वागला, तुझी क्रिया पालटलिया लाहे जनासी काही. तू जोपर्यंत बोलल्याप्रमाणे वागत नाहीस तोपर्यंत समाजाला काहीही प्राप्त होणार नाही. लाहे जनासी काही म्हणजे लोकांना काहीतरी मिळेल तुझ्याकडनं, लोक तुझ्याकडे काहीतरी आधार म्हणून पाहतील. अरे तुझं क्रिया न घडे, तुझे सांगणे कोणीकडे. तू जसं बोलतो तसं जर वागत नसशील तर तुझ्या सांगण्याला काही अर्थ आहे का. तुझे सांगणे कोणीकडे. शब्दज्ञान बडबडे वरपडा का झालासी. जस्ट शो बिझनेस करण्यासाठी तू बोलतो का. तुझं ज्ञान जे संपादन केलंय ते फक्त लोकांना शब्दच्छल करून शब्दांचा डोलारा उभा करण्यासाठी आहे का. तुझ्या आचरणात काही दिसेल की नाही. लोकांना जर तू म्हणत असशील की हे सगळं मिथ्या आहे, कामापुरतं धन संग्रह करा, आणि तू जर मला किती बिदागी देणार आहे त्यावर माझं येणं अवलंबून आहे, असं जर असेल तर काय अर्थ आहे. आपण करूनही दाखवावे, तरीच दुसऱ्याशी सांगावे. अत्यंत वर्मावर बोट ठेवलंय समर्थांनी. तू जोपर्यंत तुझ्या वागण्यामध्ये तसं दाखवत नाहीस तोपर्यंत लोक तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे म्हणायचं, आणि इकडे भ्रष्टाचार पाहिजे तेवढा करायचा. लोक म्हणतील कशासाठी करता हे तुम्ही. आपण करूनही दाखवावे, तरीच दुसऱ्याशी सांगावे. ठाके ना तरी राहावे, मेलेसे आपुले ठाई. आपल्याला जर होत नसेल तर समर्थ म्हणतात मग शांतपणे पडून राहा. समर्थांनी फार सुरेख शब्द वापरलाय. समर्थ म्हणतात मेलेसे, मेल्यासारखं पडून राहा, वळवळ करू नको. समर्थांनी किती अचूक निरीक्षण केलेलं आहे समाजाचं. जर तुला होत नसेल, तुझ्याच्यानी ते शक्य होत नसेल तर तू त्या भानगडीत पडू नको. संप्रदायाबद्दल, तुझ्याबद्दल समाजामध्ये विकल्प मनात निर्माण होणार नाही याची काळजी तू घे. तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा पाऊस नसतो तेव्हा बेडकाला जमिनीवर राहणं अवघड होत आहे. पाणी नाहीये, पाण्यात जाता येत नाही. मग बेडूक काय करतो, जमिनीमध्ये स्वतःला पुरून घेतो. त्याला हायबरनेशन पिरियड असं म्हणतात. आता आपल्याच्यानी जमिनीवर राहणं शक्य नाही, पाणी मिळत नाहीये. मग तू काय करतो, आपल्याला स्वतःला तो जमिनीमध्ये गाडून घेतो आणि सुप्त अवस्थेत तिथं पडून राहतो. 2-3 महिने जातात. पाऊस पडायला लागला की तो बाहेर येतो. तोपर्यंत त्याच्या शरीरामध्ये जे फॅट जमा झालेले त्याच्यावर त्याची गुजराण चालते, फक्त श्वसन चालू असते त्याचा. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, आधीच शिकवण जो शिकवी तोची पावे पदवी. जो शिकलाय, जो करतोय आणि तो इतरांना जर सांगत असेल तर त्याला मान्यता समाजाची मिळते. अभ्यास होऊन प्रकटावे, नाहीतरी झाकून असावे. मेल्याप्रमाणे पडून राहा. अभ्यास होऊन प्रकटावे. तुम्हाला जर काही बोलायचं असेल, काही सांगायचं असेल तर ते अभ्यास करून बोला. तुमच्या आचरणात ते दिसू द्या. माणसाने म्हणलं पाहिजे, समाजाने म्हणलं पाहिजे की पहा हे व्यक्तिमत्व अत्यंत निस्पृह आहे, कुठेही बरबटलेलं नाहीये, कशाचा मोह नाहीये,
कुठली अपेक्षा नाहीये. अशा व्यक्तिमत्वाच्या बोलण्याला समाज किंमत करतो. नाहीतर मग ऐकून सोडून देतात. समोर बसतात, ऐकतात आणि बाहेर गेले की म्हणतात काय अर्थ आहे का यांच्या बोलण्याला. आमच्या आचरणात बदल दिसला पाहिजे, आमच्या वागण्या बोलण्यात बदल दिसला पाहिजे, आमच्या क्रियेत बदल दिसला पाहिजे. तूही वर्तसी तया ऐसा, तरी तुझा परमार्थ कैसा. नट धात आणि जैसा, रंजवावया जनासी श्रीराम. समर्थ म्हणतात, अरे काय तू नाटकं करतो का. फार खडे बोल आहेत या समासामध्ये समर्थांनी सुनावलेले. जो छद्मी वागतो, बोलतो तसा वागत नाही. बोलणे आणि कृती ह्याच्यामध्ये खूप फरक आहे, विरोधाभास आहे. समर्थ म्हणतात, जर तूही वर्तसी तया ऐसा, त्यांच्याप्रमाणे जर तू वागत असशील तरी तुझा परमार्थ कैसा. कशाला बसला मग इथं. अनेक क्षेत्र आहेत ना, तिकडे जाऊन बरबटून काढा सगळं. परमार्थामध्ये कशाला या भानगडी करता. काय आपल्याकडे संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये काही गोष्टींना एक मानदंड आहे. त्या पूजनीय गोष्टी आहेत. अंगावर भगवी वस्त्र घातली की समाज त्याला आदर्शवत मानतो, त्याला पूज्य मानतो, त्याला नमस्कार करतो, त्याला आदराने पाहतो. पण असा माणूस जर अनेक ठिकाणी अनेक पातळ्यांवर भ्रष्टाचारी असेल तर त्या माणसापेक्षा ती जी भगवी वस्त्र घातलेली आहेत त्यांना ते जास्त लांछनास्पद आहे. आत्ता मध्यंतरीच्या कोरोनाच्या काळामध्ये काही डॉक्टरांनी, सगळे नाही म्हणत मी, पण काही डॉक्टरांनी याला संधी पाहिली, संधीसारखं पाहिलं. पेशंट आले, करा ऍडमिट. ऑक्सिजन बेड जनरली तुम्हाला इकडे बाहेर 2-2.5 हजारामध्ये बेड होईल, पण आता तो ऑक्सिजन बेड आहे. 10,000 12,000 रुपये पर डे चार्जेस. औषध, इंजेक्शन, ट्रीटमेंट, ती किट, पीपीई किट. प्रत्येक रुग्णाला रोजचे 2,000 रुपये पीपीई किटचे लावले. हा छद्मीपणा नाहीये का. एक पीपीई किट घातल्यानंतर तुम्ही दिवसभर तिथं हॉस्पिटलमध्ये थांबता किंवा 3-4 तास तर तिथं थांबता. एक 10-12 पेशंट तरी तुम्ही पाहता ती पीपीई किट घालून. तरी तुम्ही प्रत्येक पेशंटला 2-2.5 हजार रुपये पीपीई किटचे लावले. ही लूट नाहीये का. एकीकडे सेवाभाव म्हणायचा आणि एकीकडे लोकांकडनं लुटायला पाहायचं. समर्थ म्हणतात, अरे किमान या पारमार्थिक क्षेत्रामध्ये तू असं वागू नको. बाकीचे अनेक विषय, अनेक आघाड्या आहेत तुला, तिकडे काय करायचं ते कर. तूही वर्तसी तया ऐसा, त्याच्यासारखं तुझं जर आचरण असेल तरी तुझा परमार्थ कसा. कसला परमार्थ करतो तू. काय तुझ्या परमार्थाला किंमत आहे. नट धात आणि जैसा रंजवावया जनासी. अरे तू काय नुसती सिनेमा करतो, नाटक करतो. लोकांना काय तुझं टाइम, लोकांचा फालतू वेळ घालवतो तू. नट धात आणि जैसा, लोकांचं रंजन करण्यासाठी, त्यांचं मनोरंजन करण्यासाठी तू हे परमार्थाचं क्षेत्र निवडलं का. लक्षात ठेवावा. आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. समर्थ सांप्रदायिक जर आपण असू, समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करणारे जर असं आपण असू, समर्थ भक्त जर आपण स्वतःला म्हणून घेत असू, तर आम्हाला या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत.
ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य पाळावी. ज्याला समर्थ भक्त म्हणून घ्यायचं आहे त्यांनी ही पथ्य पाळलीच पाहिजेत. म्हणून आपण क्रिया करावी, मग पुढीला सीन लगे सांगावी. तुझी क्रिया देखोन जीवी, तेही तैसीच करीती श्रीराम. अरे पुढीलांचे तुझ काय, तू तो समाधानी होये. तुझे समाधान झालिया उपाये, जनाशी कारणेच न लगे श्रीराम. अभिमान तुझ पासी जागतो, तुझे कोण मानू पाहतो. जनही सकळ जाणतो, तुझे अंतरीचे श्रीराम. म्हणून जे काही दुसऱ्यासी सांगावे, ते तुआ स्वयेची करावे. ऐसे केलिया स्वभावे, समाधान सकळिका श्रीराम. समर्थ पुढे म्हणतात, म्हणून आपण क्रिया करावी, मग पुढीलासी न लगे सांगावी. तुझी क्रिया देखोन जीवी, तेही तैसीच करीते. एक मूळ मंत्र समर्थांनी या ठिकाणी दिलाय. तू जसा बोलतो तसा जर वागशील तर काही करण्याची गरज नाही. लोक तुझं आचरण स्वीकारतील, तुला आधार मानतील, तुला अधिष्ठान मानतील त्यांच्या जीवनाचं. तू तसा वागला पाहिजे, लोक आपोआप तुझा आदर्श घेतील. तुझी क्रिया देखोन जीवी, तेही तैसीच करीती. त्यांना काही सांगायची गरज नाही, ते तुझ्या वर्तनाकडे पाहतील. तू कसा वागतोयस, तू काही सांगण्याची गरज नाही. तुझं जीवन हे त्यांच्यासाठी आदर्शवत राहील. तुझ्या जीवनाकडे ते पाहतील आणि तसं आपोआप ते वागायला चालू करतील. तू म्हणायची सुद्धा गरज नाही की असं वागा, तसं बोला, तसं करा, असं करा. काही सांगायची गरज नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेन, ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी आमच्या ग्राहक पंचायतीचे अध्वर्यू, ज्यांनी या देशाला ग्राहक संरक्षण कायदा दिला, अत्यंत समाजशरण वृत्तीनं ते जीवन जगले. त्यांना केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून 10,000 रुपये महिना हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणून मानधन यायचं. 10,000 रुपयापैकी 10 रुपये सुद्धा त्यांनी घरात वापरले नाहीत प्रपंचासाठी. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्हा कार्यकर्त्यांमध्ये ते आपोआप पर्कोलेट झालं. आमच्या आचरणात ते उतरलं. ग्राहक तीर्थ बिंदू माधवांनी आपल्या जीवनामध्ये सत्काराची एक शाल सुद्धा घरी नेलेली नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. मी तुम्हाला काही अतिरिक्तपणा, अतिरंजितपणा नाही सांगत आहे. अख्ख्या आयुष्यात 83 वर्षाचं वय, मे 2015ला ते गेले. वयाच्या 40 वर्षापासून त्यांनी एक स्वप्न डोळ्यासमोर घेतलं, शोषणमुक्त समाज निर्माण करायचा. स्वामी विवेकानंदांचं अधिष्ठान आपल्या समोर ठेवलं. ग्राहक देवता म्हणून लक्ष्मी नारायणाला पुढे आणलं आणि ते तत्व आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जीवनात उतरवलं. सत्काराची शाल नेली नाही. अहो एवढंच नव्हे, ते जेव्हा मंत्रिस्तरीय अध्यक्ष होते, 100 कार्यकर्त्यांच्या घरी ते गेले. त्यांनी आम्हा कार्यकर्त्यांच्या घरी येण्याच्या अगोदर 1 महिना पत्र पाठवलेलं आहे. एस्कॉर्टची गाडी होती, पोलिसांचा ताफा होता. पण आम्हाला सूचना काय होत्या, तुमच्या शेजाऱ्याला सुद्धा सांगू नका बिंदू माधव जोशी तुमच्या घरी येत आहेत, कारण मला तुमच्याशी 1 तास बोलायचं आहे. लोक येतील, शाल घालतील, सत्कार करतील, हार घालतील, काय पुष्पगुच्छ देतील, बोलत बसतील, माझा वेळ जाईल. मी तुमच्याशी कधी बोलणार. सत्काराची शाल न नेणारा माणूस
सरकारतर्फे मिळणारं 10,000 रुपये महिन्याला मानधन ग्राहक पंचायतीसाठी सगळंच्या सगळं लावणारा माणूस, असा महामानव सध्याच्या जगामध्ये तुम्हाला शोधून सापडेल का? नाही सापडणार. कार्यकर्त्यांना एकत्र करायचं आहे. मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय गोळवळकर गुरुजींचा एक प्रसंग मला आठवतो. जसं असेल तसं आपण राहिलं पाहिजे, माणूस जोडला पाहिजे. हे नुसतं भाषणात सांगून नाही चालत, हे आचरणात आणलं पाहिजे. गुरुजी आणि काही कार्यकर्ते एका गावाला जाण्यासाठी निघाले सभेसाठी. गाडीमध्ये 4 व्हीलर होती. आता त्या काळी गाड्या कशा होत्या, आणि दुर्दैवाने गाडी निर्जन रस्त्यावर बंद पडली. बाजूला एक शेत होतं. आता ते सगळं रिपेअर करायला वगैरे तास दीड तास जाणार होता. तर तो ड्रायव्हर म्हणाला की तुम्ही सगळे कुठेतरी झाडाखाली वगैरे बसा, मी तोपर्यंत हे काम करतो. कार्यकर्ते उतरले. इकडे तिकडे बघितलं त्यांनी. शेत होतं, शेतामध्ये झोपडी होती. त्या झोपडीत गेले आणि त्या झोपडीवर जो शेतकरी होता त्याने विचारलं, कुठून आलात, कुठं चालला? ते त्यांनी सांगितलं कार्यकर्त्यांनी, आमच्यासोबत गुरुजी आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत. असं ऐकलं मात्र तो माणूस म्हणाला, बाप रे, आणि त्यांना तुम्ही झाडाखाली बसवलंय? तो धावत पळत आला. त्यांनी नमस्कार केला आणि तो गुरुजींना म्हणाला, माझ्या झोपडीमध्ये चला, मी चहा करतो, चहा घ्या आणि तोपर्यंत तुमच्या गाडीचं काम होईल, मग पुढे जा. सर्वदर्शीन समत्व भाव जो आहे तो कसा असला पाहिजे, आमच्या आचरणात कसा दिसला पाहिजे, हे ज्वलंत उदाहरण आहे. गुरुजी आणि कार्यकर्ते त्या झोपडीत गेले. त्या झोपडीमध्ये काय हो, ॲल्युमिनियमचं पातेलं, एक झाकणी, 1-2 डबे. आता शेतातली झोपडी ती. चहा करण्यासाठी, चहाला काय, गरीब माणूस, गाय नाहीये, दूध नाहीये, एकच पातेलं, त्याच मध्ये भात शिजवायचा, त्यातच डाळ शिजवायची, आमटी शिजवायची. त्यांनी त्या पातेल्यामध्येच चहा ठेवला. त्या चहाला पावडर थोडीफार असेल ती तेवढी वापरली त्यांनी, चहा पावडर. उकळलं पाणी, दूध नाहीये, साखर जेवढी होती तेवढी टाकली आणि सगळ्यांना थोडा थोडा चहा दिला. एक दोघांनी नाही मी चहा घेतच नाही म्हणून ते टाळलं घ्यायचं. 5-6 कार्यकर्ते होते सोबत. दोघा तिघांनी चहा घेतला कसा बसा. घेतला म्हणजे गिळला, कसा तरी घशाखाली उतरवला. गुरुजींनी पण घेतला चहा. थोडा वेळ झाला, ड्रायव्हरने आवाज दिला म्हणून ही सगळी मंडळी पुन्हा गाडीत बसली. गाडीत बसून थोडी पुढे गेली की त्या ज्यांनी चहा घेतला होता त्यांना डचमळायला लागलं. गाडी थांबवली आणि त्यांनी उलटी केली. तो म्हणला, गुरुजी माझी इच्छा नव्हती व चहा घ्यायची, पण काय त्या आमटीच्या पातेल्यामध्ये त्यांनी चहा केला, काय त्या चहाला चव आहे का ढव आहे? मला काही ते पोटात सहन होईना आणि त्यांनी उलटी केली. पूजनीय गोळवळकर गुरुजी म्हणाले, हे सगळं तुम्हाला पचवता आलं पाहिजे. अरे त्या चहापेक्षा त्या शेतकऱ्याचा भाव का नाही तुमच्या लक्षात आला? सज्जन हो, ही जी मोठी महानुभाव असतात, जे ही साधू मंडळी जी असतात, ती आमच्या जीवनातून आम्ही कसं वागलं पाहिजे त्याची एक एक शलाका ते सोडत जातात. तो आपल्याला दीपस्तंभ असतो. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, अरे पुढिलांचे तुझं काय, तू तो समाधानी होय, तुझे समाधान झाली या उपाय, जनाशी कारणेची न लगे. अरे ते लोकांचं तर जाऊ दे म्हणाले, काय होईल त्यांचं, परंतु तुला समाधान मिळेल की नाही, तुझा काय फायदा आहे? तुला वाटेल मी जसं बोलतो
तसं वागतो. स्वामी विवेकानंदांनी भाषणं केली युरोपमध्ये, सभा मंत्रमुग्ध व्हायची. एक दिवस असा आला, एक श्रोता उभा राहिला. तो म्हणाला, स्वामी विवेकानंद, तुम्ही मागच्या 1.5 तासापासून जे बोलला, ज्या ज्या शास्त्र ग्रंथांचा अभ्यास संदर्भ तुम्ही सांगितला, ते त्या शास्त्र ग्रंथातलं तुम्ही आम्हाला सांगितलं. तुमचं काय हे तर आम्हाला शास्त्र ग्रंथातही उपलब्ध आहे. ह्याच्यात तुमचं मोठेपण काय? स्वामी विवेकानंदांनी जे वाक्य उच्चारलं ते आपल्या अंतःकरणावर आपण कोरून ठेवलं पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणाले, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. माझ्या मनाचं काहीही नाही. हे सगळं शास्त्र ग्रंथांमध्येच आहे. पण फरक काय? मी जे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मी वागतो. हा मोठा बदल आहे. हा सगळ्यात मोठा फरक आहे. मी जसं बोलतो तसं मी वागतो आणि ते समाज बारकाईनं पाहतो. सूक्ष्म निरीक्षण समाज करतो आणि समाजाला प्रचिती पडते. समाजाला वाटतं की अरे क्या आदमी है, ह्याच्यासारखं वागलं पाहिजे. समाजासमोर आम्ही आमच्या आचरणातून एक आदर्श उभा केला पाहिजे. समर्थ म्हणतात या ठिकाणी, तुला समाधान तरी मिळेल की नाही की मी जसं बोलतो तसं वागतोय मी. लोक बदलतात का नाही ते सोडून दे. एक कुणीतरी म्हणलेलं आहे की लोकांना बदलवण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. तुम्हाला बदल घडवा, ती सुरुवात आहे. समर्थ आम्हाला या 17व्या समासामध्ये हेच सांगतायत. समर्थ पुढे म्हणतात, अभिमान तुझ पासी जागतो, तुझे कोण मानू पाहतो, जनही सकळ जाणतो, तुझे अंतरीचे श्रीराम. अरे मी येऊ आहे, मी असं केलेलं आहे, मी एवढा अभ्यास केलेला आहे, मी अशी साधना करतो. हा अहंकार तुझ्या अंतःकरणात अजून आहे. म्हणून तुला वाटतं की मला लोकांनी वेगळी ट्रीटमेंट दिली पाहिजे, लोकांनी माझी चाहदारी केली पाहिजे, लोकांनी माझा आदर केला पाहिजे, असं तुला वाटतं कारण तू स्वतःला वेगळा समजतोस. पण हे मूळ चुकीचं आहे. असं जर तुला वाटत असेल तर तुझं कोण मानतंय? लोक म्हणतील, अहो तर ते ज्ञान त्याच्या घरी ठेवा, काय उपयोग आहे आम्हाला त्याच्या ज्ञानाचा. आम्ही सभेला बोलावलं, माईक बिघडला, ते आमच्यावर अद्वा बोलले. आता वीज गेली, आमच्या हातात आहे का? माईक बंद पडला, फोटोग्राफर नाही आला, फोटो नाही काढला तुम्ही. अहो कार्यक्रम झाल्यानंतर असे अनेक प्रवचनकार मी पाहिलेले आहेत. 2 दिवसानंतर फोन करतात, आलेल्या बातमीची मला कात्रणं पाठवा. म्हणजे काय अपेक्षा काय आहे? तुमच्या प्रवचनाची, तुमच्या कार्यक्रमाची बातमी कार्यकर्त्यांनी छापून आणली पाहिजे आणि ते वर्तमानपत्र त्यांना पाठवलं पाहिजे. समर्थ म्हणतात, अशा माणसाचं कोण ऐकतो? तुझे कोण मानू पाहतो, जनही सकळ जाणतो, तुझे अंतरीचे. कारण लोकांना माहिती आहे की तुझ्या अंतःकरणात किती अभिमान आहे. मी आता 2 दिवसाखाली एक पोस्ट वाचली, फार सुरेख आहे, फारच सुरेख आहे. ही लिहून ठेवा. त्याला मोठ्या अक्षरात आपल्या घरात लिहून ठेवावी. ती इंग्रजीत पोस्ट होती, यू कॅन विन युअर लाईफ. तुम्ही तुमचं आयुष्य जिंकू शकता. जिंकू शकता म्हणजे सुख समाधान हे सगळं जे समर्थ सांगतायत आम्हाला की समाजाच्या समोर तुम्ही एक दीपस्तंभ म्हणून उभा राहिलं पाहिजे, तुमच्या आचरणातून ते दाखवलं पाहिजे. ती जी पोस्ट आली होती
ती इंग्रजीमध्ये होती, 2 थिंग्स टू विन युअर लाईफ. 2 गोष्टी फक्त करा. नंबर 1, डोंट कम्पेअर युअर सेल्फ. कधीही कुणासोबत आपली तुलना करू नका. डोंट कम्पेअर युअर सेल्फ. त्याला काय येत आहे? ही एक तुलना झाली. ते अरे बापरे, त्यांची काय आपली बरोबरी आहे, ही सुद्धा तुलना झाली. डोंट कम्पेअर युअर सेल्फ. आणि दुसरी गोष्ट आहे, डोंट एक्सपेक्ट एनीबडी एनिथिंग फ्रॉम एनीबडी. काय अर्थ आहे ह्याचा? तुम्हाला तुमचं जर आयुष्य सुगंधित करायचं असेल, स्वच्छंदी करायचं असेल, आनंदी करायचं असेल, समाधानी करायचं असेल, तर फक्त 2 गोष्टी करा. 1, तुम्ही तुमच्या जीवनाची तुमची तुलना कधीही कुणाशी करू. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कुणाकडूनही काही अपेक्षा ठेवू नका. आपण फार आपली तुलना नाही करत कुणाशी. मी त्यावर विचार केला आणि खरंच आहे म्हणलं, आपण काही फार कुणाशी तुलना नाही करत. पण ही जी दुसरी गोष्ट आहे, डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम एनीबडी, कुणाकडूनही कशाचीही अपेक्षा ठेवू नका. हे 2 जर मंत्र आपल्या जीवनात आपल्याला उतरवता आले तर आपलं जीवन किती बहारदार होईल, किती सुगंधी होईल, किती आनंदी होईल, किती समाधानी होईल, किती आदर्शवत होईल, हे सांगायला आरशाची गरज नाहीये. आपण आपल्या जीवनामध्ये हे तत्व उतरवता आलं पाहिजे. समर्थ आम्हाला हीच तत्व छोट्या छोट्या गोष्टीतून, छोट्या छोट्या शब्दांमधून दासबोधामध्ये सांगतायत. समर्थ म्हणतात, म्हणून जे काही दुसऱ्याशी सांगावे ते तुवा स्वयेची करावे, ऐसे केलिया स्वभावे समाधान सकळी का श्रीराम. समर्थ म्हणतात, म्हणून जे काही दुसऱ्याशी सांगावे, तुला जे वाटतं की लोकांनी असं वागलं पाहिजे, त्यांनी प्रेमाने बोललं पाहिजे, त्यांनी इतरांना काही ना काहीतरी दिलं पाहिजे, मग तू तसं वाग ना. का तू लोकांना टाकून बोलतो? का त्यांना लागेल असं बोलतो? पेरिले तेची उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, कर्कश्य ते बोलावे काय निमित्त श्रीराम. नव्या दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, तुम्ही जे पेराल तेच उगवेल. अरे म्हणलं तर कारेच उत्तर आहे. मग जर तुम्हाला लोकांनी चांगलं म्हणावं, चांगलं बोलावं असं वाटत असेल तर तुम्ही लोकांना काय देता? म्हणून जे काही दुसऱ्याशी सांगावे ते तुवा स्वयेची करावे. तू लोकांना सांगायच्या अगोदर ते तुझ्या जीवनात उतरव. तू तसं वागून दाखव. ऐसे केलिया स्वभावे, तू जर असं वागलास, असं बोललास तर आपोआप समाधान सकळी का, तुझ्यासोबत सगळ्यांना समाधान मिळेल. पण लोकांचा स्वभाव कसा असतो? समर्थ काय म्हणतात? जनाचा लालची स्वभाव, आरंभीच म्हणती देव, म्हणजे काहीतरी देव ऐसी वासना श्रीराम. लोकांना काय, मला काय मिळेल, माझा काय फायदा आहे, हे पाहायचंय. आणि सामान्यपणे माणूस, 90% माणूस असाच विचार करतो. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, वेशभूषण ते दूषण, कीर्तिभूषण ते भूषण, चाळणे वीण एक क्षण, जाऊच नेदी श्रीराम. नुसते भारी भारी कपडे घालायचे, अंगावर स्प्रे फिरवले म्हणजे तुम्हाला कुणी चांगलं म्हणतं का? कीर्तिभूषण ते भूषण, वेशभूषण ते दूषण, चाळणे वीण एक क्षण, जाऊच नेदी. सारखा तू विचार केला पाहिजे, विवंचना केली पाहिजे. असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. वेगवेगळ्या योजना राबवल्या पाहिजेत. आपल्या संप्रदायामध्ये वेगवेगळ्या योजना आणल्या पाहिजेत, म्हणजे कार्यकर्त्यांना हुरूप येतो. कार्यकर्त्यांना वाटतं की अरे हे नवीन काहीतरी आयाम आहे, आपण केलं पाहिजे. लोकांना काहीतरी असं देत राहिलं पाहिजे की जे त्यांच्या भल्याचं होईल, संप्रदायाच्या भल्याचं होईल, समाजाच्या भल्याचं होईल, राष्ट्राच्या भल्याचं होईल.
लोकास पाह्याचा आदर. लोक पाहतात तुम्ही किती पाण्यात आहेत. लोकास पाह्याचा आदर तेथे याचा अनादर. लोक सर्व काळ तत्पर तेथे याची अनिच्छा. श्रीराम. लोक पाहतात की तुम्हाला किती आकृष्टता आहे, किती मोह आहे. काय 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 आणून देतात. समर्थ म्हणतात लोकास पाह्याचा आदर तेथे याचा अनादर. लोकांना वाटतं की आदर करावा, यांचं कौतुक करावं. तिथं या समर्थ भक्ताला इंटरेस्ट नाहीये. माझं कशाला कौतुक करता, मला कशाला सांगता तुम्ही, काही घेणं देणं नाही माझं. लोक सर्व काळ तत्पर. तुमची सेवा करण्यासाठी लोक पुढे येतात. तुम्हाला काय हवं नको ते बघतात. तुम्हाला प्रेम देतात, तुम्हाला कपडे देतात, वस्त्र देतात, धन देतात, मान सन्मान देतात. समर्थ म्हणतात तेथे याची अनिच्छा. तिथे याला काही इंटरेस्ट नाहीये, त्याला हे काही नकोय. पुढे समर्थ म्हणतात स्वामी सर्वज्ञ गोसावी बुद्धी शिकविली बरवी. आता हा समासाचा समारोप आहे. एवढं सगळं ऐकल्यानंतर शिष्याच्या अंतःकरणामध्ये गलबलून आलंय. शिष्याला सगळं पटलं. शिष्य म्हणतो स्वामी तुम्ही जे सांगताय ते अत्यंत खरं आहे, मला पटलं. शिष्य म्हणतो स्वामी सर्वज्ञ गोसावी बुद्धी शिकविली बरवी. सदृढ धरीन मी जीवी साधन हेची आता. श्रीराम. आता लौकिकी लोकाचार आणि सद्गुरूमध्ये एकंकार. तरी या शब्दाचा विचार कैसा आहे स्वामी. श्रीराम. शिष्य म्हणतो स्वामी सद्गुरू तुम्ही जे काही आम्हाला ज्ञान दिलंय हे खरंच आता आमच्या लक्षात आलंय की आपण अत्यंत निस्पृह असलं पाहिजे. आपण जसं बोलू तसं वागलं पाहिजे. लोकांना काही सांगायच्या अगोदर ते आपण करून दाखवलं पाहिजे. लोकांसाठी राबलं पाहिजे. समाजशरण वृत्तीनं राहिलं पाहिजे. मान अपमान या गोष्टींचा विचार केला नाही पाहिजे. समाजासाठी परोपकारासाठी झिजलं पाहिजे. हे आता आम्हाला समजलंय. आपण सर्वज्ञ आहात, आपण आमचे सद्गुरू आहात. म्हणून तो म्हणतो स्वामी सर्वज्ञ, आपल्याला सगळं माहिती आहे, आपण गोसावी आहात. बुद्धी शिकविली बरवी. तुम्ही आम्हाला खूप सुरेख ज्ञान दिलंय. कसं जगावं, कसं नेतृत्व करावं याचं ज्ञान आपण आम्हाला दिलंय. सदृढ धरीन मी जीवी. मी ते आता अंतःकरणामध्ये दृढपणे ठेवीन. आता त्याला मी हलू देणार नाही. मी बरोबर तसं वागीन. आणि ही माझी साधना असेल, हे माझं जीवन व्रत असेल. सज्जन हो, समर्थ वाङ्मयाचा अभ्यास हा केवळ अभ्यास नाहीये, तो आमच्या जीवनात उतरवण्याचा ग्रंथ आहे. आणि हे जीवनामध्ये समर्थ वाङ्मय, समर्थ तत्वज्ञान उतरवणं हे आमचं जीवन व्रत झालं पाहिजे. 5 वर्ष अभ्यास केला, टाकून दिली सगळी ग्रंथ, असं नाही. आमच्या जीवनाचं हे व्रत झालं पाहिजे. पुढे शिष्य म्हणतो आता समाजामध्ये 4 लोकांसारखं प्रापंचिक जीवन जगत असताना आम्ही तुमच्या सोबत कसं एकरूप व्हावं. आम्हाला तर प्रपंच पण आहे, आम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. लोकांमध्ये कसं राहावं आणि एकांतामध्ये बसून साधना कशी करावी, त्याचं प्रयोजन काय, ते कसं करता येईल ते आपण मला सांगावं, अशी प्रार्थना शिष्य समर्थांना करतो आहे. समर्थांनी या 17व्या समासाचा समारोप करताना सांगितलं इथे श्री रामदास पुढे आशंका सांगेल निवाडे चित्त देऊन ऐकता उडे पाषांड मत जेणे. श्रीराम. समर्थ म्हणतात आता चित्त देऊन ऐका, मी तुम्हाला सांगतो लोकांमध्ये वागताना कसं वागलं पाहिजे, एकांतात असताना आपली साधना कशी केली पाहिजे, आणि लोकांमध्ये वागत असताना सुद्धा भगवंताशी कसं अखंड अनुसंधान टिकवता आलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. शांततेने सगळं चित्त माझ्याकडे देऊन तुम्ही नीट ऐका, ते मी तुम्हाला सांगतो. पुढचा जो समास आहे
21 समासी ग्रंथातला 18वा समास सत्संगाचा महिमा या समासामध्ये समर्थांनी वर्णन केलेलं आहे. त्याचं विवेचन आपण उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.